कळलं. तर गाईज आजचा ब्लॉग पण याच्यापासून सुरुवात होत आहे पशुसेवापासून. तर गाईज आता हे नाही का थोडंसं नाही का असं वाकडं झालेलं आहे. तर आता शुभम करतो त्याला नीट आणि थोडंसं वर पण करणार आहे. तर जा शुभम कर, कमी करू. हाय पाय पाणी सांडून दे पाणी सांडून दे आणि दुसरं टाकू आपण थंड. तर आता शुभम पण पाणी सांडून देत आहे. आता दुसरं. तर गाईज आता शुभम गेलेला आहे वर आणि आता तो करतो त्याला चिपकून, म्हणजे चिमण्या कसं या लागत्या पण त्यांना बसायला बरोबर जागा नाही. तर त्याच्यामुळं पूर्ण आपण ते चिपकून घेणार आहे, ते सोडून डबल. तर शुभम बघा कसा आहे, डोळे ते सोडले. बर्फ पण टाकू आज, थोडा चुरा करून टाकू आज बर्फ. तर आता ते तर काय आता शुभमनं पण काढून घेतलेलं आहे आणि आता ते बरोबर आता काढून टाकतो देवाला. ते बरोबर चिपकेशी पाहिजे त्याला. इकडून इथं लावितो. तर इकडे बाजूलाच आमचं घर आहे आणि इकडे पण शुभम त्यांचं घर आहे. तर इकडे शुभम त्यांचं घर आहे, ये निळ्या याच्यावालं नीटवालं. तर शुभम आता दिचित लावून. तर गाईज मी पण आलेलो आहे वर आणि वर लिंबा तर छोटाच आहे म्हणून जास्त काही वर नाही आलेलं आहे. तर शुभम आता करतो त्याचं काम. तर बरोबर ते काडी गिडी ते सगळं लावून रेडी झालेलं आहे. आता फक्त पाणी टाकायचे. तर इकडे बाजूलाच आमचं घर आहे. हे टाकी टुकी बघा आमची. अरे यार हे ना. तर फायनली गाईज हे झालेलं आहे रेडी आपलं. ए पडा ना मी. तर हे बघा गाईज आता पूर्ण बरोबर झालेलं आहे. आता इथं चिमणे बसून जाईल. आता पाणी टाकायचं. पाणी घेऊ थोडं त्याच्यातून आण थोडं. आता आम्ही दोन्ही पण आणलेले, पाणी पण आणलेलं आहे आणि बर्फ पण आणलेलं आहे. तर आता बर्फ काढूया आणि त्याच्यात टाकूया. तर पाणी टाकलेलं आहे बर्फ, कारण की ते पिघळणार म्हणून रात्रीत होता ते याच्यामध्ये. तर आता त्याच्यात टाकू आपण. तर आता बर्फ पिघळेल थोड्या टायमात. तर गाईज आता नाही का बर्फ पिघळलेला आहे आणि आता त्याच्यात टाकायचा. मी तुला म्हणतो दोन तुकडे करू आपण त्याचे. तर आता ते टाकीत आहे. तर टाकून त्याला का टाके जागायचे. तर आता पाणी टाक. तर गाईज मी आता पाणी टाकेल. काही बोल त्याच्या पाणी टाकत आहे काहीच. फुल भरला का. भरलं बस. तर आता थंडच राहील पाणी. थंड राहील गाईस पाणी. बघू शकता पाणी टाकलेलं आहे यात. सोम एकदम मग्ग देऊ. आणि मी त्या झाडावर बसलेलो आहे. छोटंच झाड आहे. काल तोंडावर पाणी गार होईल पाणी. चालू गार खरं. चल दाखे. तर गाईज आता एवढं सारं काम केलं आहे आम्ही. तर आता चला दुसरं दाखवून देऊ. आता तर जेवण करू पहिलं. तर ब्लॉक काढू जेवण भूक लागत तिथे. तर आता जेवण करूया मग चलो आपलंच काम. तर हे पण. तर गाईज मी आलेलो आहे बाहेर जेवण करून. आता तर गाईज बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे. बाहेर आलेलो आहे मी आणि बाहेरचा मोसम बघा कसा झालेला आहे, एकदम पावसासारखा. तर आज ऊनच नाही आहे आणि पाहिल्यानंतर ऊन होतं पण अचानक आता ऊन गेलेले. पाऊस येतो काय. तर पाऊस आला तर नक्की ती स्क्रिप याच्यामध्ये टाकून देईन मी. तर इकडे पूर्ण आता हे झालेले. तर बघा तर कसा मोसम झालेला आहे इकडे पावसासारखा. तर हे बघा एकूण पण इकडे बघा कसं झालं. बघू शकता काहीच कसं दिसत आहे. तर आपण पाणी ठेवलेलं पण इथे. तर गाईज मी आलेलो आहे माझ्या रूमकडे म्हणजे आता झोपायला. तर जेवण घेऊन करून झालेली रेडी. आवाजची वाज झोपतो आता. तर मी करतो माझ्या ब्लॉगची एडिटिंग. तुम्ही पण तुमची रील्स आता स्क्रोल करून टाका. तर मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. तर 82 दिवस आपले चॅलेंजचे पूर्ण झालेले. तर चला तुम्हाला दाखवतो. तर गाईज इकडे बघा मी आता स्क्रीन करून टाकली 82 दिवसाला. तर आपले 82 दिवस चॅलेंजचे झालेले 365 म्हणून. तर आय होप की ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.